नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपलं धारातीर्थ गडकोट मोहीम 2026च्या तिसऱ्या भागामध्ये. आज आपण आता आहे की नाही राजमाचीच्या इथं जो मुक्काम केलेला आहे, इथून आपला तळ उठून आता आपण खालती कोकणामध्ये असलेल्या भिवगडाकडे चाललेलो आहे. सांगायची एक गोष्ट म्हणजे आहे, सगळे धारकरी आज जोशाने लवकर पुढे निघाले आहे. त्याचं कारण असं आहे, आज आपल्याला तुळजाभवानीचा प्रसाद म्हणजे मोहिमेतील भंडारा आपल्याला खायला, त्याचा आस्वाद आपल्याला घेता येणार आहे. आणि त्याचमुळं नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून, पहाटे लवकर उठून धारकऱ्यांनी व्यायाम केला, सूर्यनमस्कार केला, जोर बैठका मारल्या आणि त्यानंतरच आपला ध्वज आहे की नाही ध्येयमंत्र प्रेरणामंत्र घेऊन आता पुढे निघालेला आहे. आता आपण की नाही वाटेतल्या त्या खिडकीजवळ येऊन पोहोचलेलो आहे, जिथून खालती आपल्याला की नाही आता त्या भिवगडाकडे जायचं. पाठीमागे तुम्ही बघताय आपल्याला मनोरंजनचा किल्ला दिसतोय. आणि इथं आल्यानंतर इथं आता सध्या आहे की नाही धारकऱ्यांचा खूप जास्त बॉटलनेक म्हणू शकतो आपण, कारण की एकेरी वाट इथून चालू होणार आहे. एकेरी म्हणण्यापेक्षा उतार आहे जंगलातला, आणि त्याचमुळे की नाही इथं नियोजनाची टीम आहे. आणि तुम्ही पाठीमागे बघत असाल ध्वज आपला आता इथं आलेला आहे. इथून नाही म्हटलं तर साधारण आपल्याला 2 तासामध्ये आपण त्या भंडाराच्या म्हणजे कोंदिवडे गावामध्ये पोचायला पाहिजे. सो बघूयात किती वेळ लागतोय. राजमाचीच्या खिडकीपासून खालती उतरायला चालू केलेला आहे. म्हणजे तिसऱ्या दिवसातील मोहिमेचा सर्वात अवघड टप्पा जर कुठला म्हणायला लागेल तर हाच आहे. अवघड ह्यासाठी मी म्हणेल तुम्हाला, कारण की तिथून तुम्ही बघितलं असेल खूप एक 2 फक्त धारकरी खालती उतरत आहेत. आणि उतरणारी पूर्ण वाट ही फक्त एक नाही घसाऱ्याशी असल्या कारणामुळे हा फक्त आपल्याला अवघड वाटत आहे. बाकी तसं फक्त अर्ध्या तासाच्या पायपेटीनंतर आहे की नाही आपण त्या खालती पठारावरती पोहोचणार आहे, जिथून आपल्याला त्या भंडाराच्या ठिकाणी पोहोचता येईल. बट एकंदरीत सांगायचं झालं तर काय, तर ही मोहिमेतली जी अवघड वाट आपण म्हणतो की नाही त्या अशा वाटा असतात जंगलामध्ये. कुठंच तुम्हाला मोठ्या काय म्हणू शकतो धोपट पायवाटा भेटत नसतात. जंगलामध्ये कायम तुम्हाला फक्त पायवाटाच भेटत असतात. अशा एकेरी वाटा किंवा घसरणीच्या वाटाच मिळत असतात. आणि त्याचसाठी धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये आपण तो अनुभव घ्यायला आलेलो असतो. जसं आपण या जंगलामध्ये शिरलो की नाही आणि जो अनुभव आपल्याला भेटतो ह्या दाट जंगलाचा, या सह्याद्रीच्या पठ्ठाचा, तो अगदी भन्नाटेवर का. ह्या मोहिमेमध्ये नक्कीच तुम्ही देखील ही मोहीम अनुभवली असेल तर तुम्हाला कळालं असेल की जंगलातला हाच पॅच आपल्याला की नाही खूप जास्त आवडला असेल. हां, समजू शकतो की वाट फक्त काय म्हणू शकतो निमुळती किंवा एकेरी असल्यामुळे की नाही धारकऱ्यांचा लोंढा फक्त जास्त असेल. बट एकंदरीत बघायला गेलात तर अशी मोठमोठाली झाडं आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतात. आपण जसं तिथून निघालो ही वाट थेट खालती आपल्याला की नाही कोंढाणे लेणीला देखील घेऊन जाते. पण आज बघूयात आता आपल्याला कोंढाणे लेणीच्या मार्गाने पुढे जायचं आहे की इथं वाघजाई म्हणून एक घाट देखील आहे, वाघजाई देवीचं मंदिर आहे. पुढे गेल्यानंतर नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तिथून जायचं आहे की मग कोंढाणे लेणीकडून जायचं आहे. ते पुढे गेल्यानंतर टेहळणी जे पथक असतं त्यांनी ठरवलेल्या मार्गानुसारच आपल्याला जायला लागतं. सो तेच आपल्याला करायचं आहे. सह्याद्रीचा परिसर जर ह्या भागातला तुम्हाला सांगायचं झालं तर जसं राजमाचीचे 2 किल्ले आहेत, मनोरंजन असेल, श्रीवर्धन असेल, ह्या दोन्ही किल्ल्याच्या इथे की नाही तुम्ही बघायला गेलात तर काही घाटवाटा वरती चढून येतात. जसं की तुम्ही बघा चला कोंढाणे लेणीची वाट वरती चढून येते, कारण की कोंढाणे लेणी फार प्राचीन आहे. त्यावेळेस नक्कीच ह्या वाटेचा उपयोग केला जात असेल. वाघजाईचा घाट मी तुम्हाला जसं म्हटलं तो देखील इथं आहे. त्यानंतर लगीनमाळाची वाट आहे, देवी दगडाची वाट आहे. अशा भरपूर घाटवाटा ज्या आहेत त्या राजमाचीच्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ज्या खालती गावं आहेत की नाही कोंदिवडे असेल, कोंदिवडे
आंबवडे खरं तर मोठं गाव आहे, पण खरवंडी वगैरे जी गावं आहेत त्या खरवंडी गावातनंच वरती येतात. जसं की कोंढाणे लेणीचं कोंढाणे गाव, म्हणजे छोटी छोटी गावं मिळून ज्या वाटावरती चढत येतात की नाही, त्या सगळ्या एकाच ठिकाणी म्हणजे आपल्या त्या राजमाचीच्या उदेवाड्यामध्ये येऊन पोहोचतात. आणि तुम्ही बघाल असा जंगलाचा पॅच एकंदरीत धारकऱ्यांना आहे की नाही, ही धारातीर्थ गटकोट मोहीम 2026 ज्यांनी अनुभवली असेल त्यांना आहे की नाही, आपला कांदट ते कांदोशी जी काही मोहीम झाली होती त्याचा नक्कीच अनुभव आलेला असणार आहे. कारण की संपूर्ण वाटा ह्या सह्याद्रीच्या तशाच पट्ट्यातल्या आहेत. आणि आत्ताही की नाही आपण सरते शेवटी 15-20 मिनटाच्या पायपेटीनंतर त्या पठारावरती पोहोचलेले. तुम्ही बघाल इथे एक छोटा आता आपल्याला पठार लागलेले आहे, जिथून आपल्याला तो वाघजाईचा घाट चालू होईल किंवा कोंढाणे लेणीची वाट चालू होईल आणि आपण खालती उतरणार आहोत. हा बघाल तुम्ही राजमाचीचा पूर्ण परिसर आपल्याला दिसतो आहे. म्हणजे आपण आता सध्या की नाही घाट माथ्यावरती होतो, आपला मुक्काम घाट माथ्यावरती होता आणि तिथून आता आपण कोकणामध्ये चाललेलो आहे. जो भिवगड आहे आपला तो कोकणामध्ये आहे आणि घाट आणि कोकणला जोडणाऱ्या ह्या ज्या काही वाटा असतात यालाच आपण घाट वाटा ह्या नावाने ओळखलं जातो. आणि इथून पुढं ही जी वाट आपण केली हिला मोहिमेची वाट म्हणून धारकरी ओळखणार आहेत नक्कीच. तुम्ही बघाल पाठीमागं हा कोकणाचा परिसर आपल्याला दिसतोय बघा. इथं आल्यानंतर इथून ती वाट फुटती आहे. इथं धारकऱ्यांनी नियोजन पथकातली जी टीम आहे त्यांनी देखील की नाही इथं काय म्हणू शकतो बाण वगैरे दिशादर्शक इथं लावलेले आहेत. आपली वाघजाईचा घाट इथून चालू होत आहे आणि वाघजाईच्या घाटांनीच आपला ध्वज पुढं चाललेला आहे. तुम्ही बघाल कोंढाणे लेणीची वाट आपण सोडून आता पुढे निघालेलो आहे. त्याच पुढच्या बेसकीमध्ये जिथं आपलं आता काय म्हणू शकतो टेहळणी पटक थांबलेलं आहे की नाही, तिथेच आपला तो वाघजाई देवीचं मंदिर आहे. ह्या आजच्या वाटेला आपण शिवकालीन वाट का म्हणू शकतो किंवा पुरातन काळातली वाट का म्हणू शकतो. तुम्ही बघत असाल घाटाला जशी आपण सुरुवात केली की नाही तसे कातळात कोरलेल्या पावट्या तुम्हाला इकडे पाहायला मिळत आहेत. सुरुवातीलाच आहेत ह्या आणि इथून पुढे असं गेल्यानंतर तुम्ही बघाल तिथे जे पत्रा लावलेलं आहे म्हणजे ते देवीचं मंदिर आहे आणि तिथंच ती वाघजाई देवीचं ठाणं वसलेलं आहे. हे तुम्ही बघताय वाटेमध्ये की नाही आपलं टेहळणी पथक जे पुढे येत असते की नाही त्यांनी हे अशा दिशादर्शकासाठी रेविनी बांधलेल्या आहेत. दगडांवरती त्यांनी ॲरो केलेले आहेत आणि त्याचमुळे की नाही ध्वज ज्यावेळेस मोहिमेमध्ये चालत असतो किंवा पाठीमागचे धारकरी चालत असतात, हे बघा तुम्हाला इकडे बांध दिसत असेल, पाठीमागचे धारकरी चालत असतात त्यावेळेस त्यांना की नाही दिशा दाखवण्यासाठी किंवा योग्य वाटेने जाण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मदत करत असतात. मागं लागलेलं पठार सोडून जसं आपण ह्या वाघजाई घाटाला लागलो की नाही तसं पूर्ण घनदाट जंगलामध्ये शिरलो आहे. आम्हाला किंचित भर त्या उन्हाचा त्रास होत नाही किंवा ऊन आमच्यापर्यंत पोचत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की किती हे घनदाट जंगल आहे आणि काय म्हणू शकतो सगळा दगडांचा खच आहे. कारण की ह्या वाटेवरती कोणी न गेल्यामुळं किंवा ट्रेकर्स मंडळी पण आपण जे म्हणतो की नाही ते पण फार कमी या वाटेने जात असतात. त्याचमुळे की नाही ही वाट अशी काय म्हणू शकतो वाटेवरती दगडं आहेच, गजपान आहे, पण हाच अनुभव ह्या वर्षीचा आपल्या या मोहिमेमधून घ्यायचा होता आणि नक्कीच जे जे कोणी ह्या मोहिमेला आलं असेल त्यांनी नक्कीच हा अनुभव घेतला असेल. दैनंदिन जीवनामध्ये आपण घरी वावरत असताना कधीच आपल्याला त्या गोष्टीची जाण होत नाही. जी जाण आपल्याला अशा सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये आल्यानंतर होते. आपल्याला धारातीर्थ पडलेल्या मावळ्यांची जाणीव आपसूक इथं होत असते. कारण की तुम्ही बघत असाल गुरुजींनी हे जे काही आपल्याला धारातीर्थ गडकोट मोहिमेचा वेळ लावून दिलेला आहे त्या वेडापोटी त्या जाणीवेपोटी आपण हे सगळं करत असतो. मागच्या 40 वर्षांपासून ज्या मोहिमा होत आहेत आणि धारकरी या मोहिमेमध्ये संख्या वाढत आहे त्याचं कारण एकमेव आहे. इथं आल्यानंतर शिवछत्रपती शंभू छत्रपती कसे जगले असतील, कसे राहिले असतील, त्यांना कसा अनुभव भेटला असेल तो अनुभव घेण्यासाठी साक्षात आपण धारातीर्थ गडकोट मोहिमेमध्ये येत असतो. इथं खर्ची पडलेल्या धारातीर्थ काय म्हणू शकतो आपण मावळ्यांचं बलिदान या सह्याद्रीच्या दराखोऱ्यांमध्ये त्यांनी आपल्याला स्वराज्यासाठी दिलं होतं आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी आपण ह्या मोहिमा चालत असतो. आज हजारोने धारकरी ह्या वाटेवरती चालत असतात, पण धारकऱ्यांची शिस्त देखील तुम्ही बघत असाल तर अफलातून आहे. गुरुजींनी शिकवून दिलेल्या नियमांचं पालन सगळे धारकरी अगदी तंतोतंत करत असतात आणि त्याचमुळं ह्या ज्या मोहिमा आहेत मागच्या 40 वर्षापासून ज्या होत आलेल्या आहेत त्या अगदी कुठेही गालबोट न टाकता सुखकर पद्धतीनं होत आहेत. सकाळी एक ध्वज आपला जो असेल की नाही तो 6:30-7 वाजता निघाला होता
आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 9 आणि सूर्यनारायणाने आपल्याला दर्शन दिलेलं आहे. कारण की पाठीमागून राजमातीचा जो काही डोंगर होता त्या मागून उभं ते यायला वेळ लागलेला आहे आणि आत्ता ऊन चालू झालं आहे. सकाळचं कोवळं ऊन आहे, त्यामुळे तितकासा आपल्याला त्रास होणार नाही आहे. आणि आपलं भंडाऱ्याचं जे गाव आहे म्हणजे खरवंडी जे गाव लागणार आहे आपल्याला आत्ता, ते साधारण फक्त 15 मिनटावरती आत्ता. आणि तिथून पुढं कोंदिवडेमध्ये आपण जाणार आहोत, जिथं आपण भंडारा खाणार आहोत. आपण ह्या ज्या मोहिमेच्या वाटा उतरत आहे, जिथं तुम्हाला असं वाटतं जंगलाची वाट आहे किंवा एकरी वाट आहे, तिथं कारण एकच आहे की धारकऱ्यांची संख्या भरपूर आहे. हजारोने धारकरी त्या वाट्याने उतरत असतात, म्हणून प्रत्येकाला थोडाफार वेळ लागतो. आणि त्या कारणामुळे की नाही जिथं वाट सुरू होते, म्हणजे जी निमुळती वाट सुरू होते की नाही, तिथं धारकऱ्यांच्या त्या पाठीमागं भरपूर लोंढा साचलेला असतो. वाटा कुठल्याच खडतर नसतात, वाटा फक्त ह्या बारीक आणि मोठ्या असतात आणि त्यामुळं धारकऱ्यांना फक्त उतरायला वेळ लागत असतो. हेच आपल्याला काल देखील पाहायला भेटलं. आपण फणसराई पठारावरती जिथं आपल्याला पाणी मिळालं, तिथून पुढं जात असताना तुम्ही बघितलं असेल भरपूर धारकरी एकेरी वाट्याने उतरत असल्यामुळे की नाही पाठीमागं लोंढा जमा झाला होता. आणि दुसरं तिसरं काय नसून वाट फक्त निमुळती असल्यामुळंच ही गोष्ट घडली. आणि आता की नाही आपण त्या वाटेतल्या खरवंडी गावाजवळ येऊन पोहोचलेलो आहे. म्हणजे जिथं आपण उतरलो की नाही त्या वाट्याने, वाघजाई वाट्याने, त्याचं पायथ्याचं गाव म्हणायला गेलं ना तर खरवंडी आहे. आणि आत्ता इथं आपल्याला की नाही तो सिमेंटचा रस्ता म्हणा किंवा डांबरी रस्ता म्हणा तो आत्ता लागलेला आहे. तिथून नाही म्हटलं तर कोंदिवडी जे आहे फक्त 1 किलोमीटरवरती राहिलेलं आहे. तिथं पोहोचायला आपल्याला 10 ते 15 मिनटं खूप झाली. आणि तुम्ही बघाल पाठीमागं ध्वज, शस्त्रधारी पथक, त्यानंतर दंडकधारी धारकरी असे ह्या जंगलातून आता खालती उतरत आहेत. आपण खरवंडी गावात जसं उतरलो की नाही तसंच उतरल्या तिथं आपल्याला की नाही तिथं पाठीमागं ते वडाचं झाड दिसतं आहे. तिथंच आपल्याला एक पाण्याची विहीर दिसतं आहे. धारकऱ्यांना पाणी पिण्यासाठी की नाही नियोजन प्रमुखातील टीमने तिथं पवरे ठेवलेले आहेत, जेणेकरून त्याचा उपयोग करून आपण बघाल अगदी हे स्वच्छ पाणी विहिरीचं आहे, ते आपण पियाला घेऊ शकतो. आता तुम्ही बघत असाल वाटेमध्ये आपल्याला खडतर मार्ग लागला किंवा एकेरी मार्ग लागला. याला गुरुजी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगतात. जिथं तुमची गैरसोय होते ना तीच आपली धारादेवी इथं गडकोट मोहीम. साताऱ्यातून तासगावमधून आलोय. नाव नितेश मुकेश शितोळे. आणि किती मोहीम आहे तुझी? दुसरी. होय, होतीये का मोहीम? काय अंग वगैरे दुखतंय, पाय वगैरे दुखतंय? आता काय भेटणार तुला माहिती आहे का पुढे जाऊन आपल्याला? भंडारा. पाहिलं म्हणून पुढे आला काय तू? नाही ना. आता आपण त्या खरवंडी गावातून थोडंसं पुढे आलो आहे. तुम्ही मागं पाहिलं असेल गावामध्ये जसा ध्वज पोहोचला, गावातल्या प्रत्येक काय म्हणू शकतो कुटुंबाने ध्वजाचं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं होतं. ह्या वाड्या वस्त्यांवरती ज्यावेळेस आपला मोहिमेचा ध्वज चालत असतो की नाही, प्रत्येक ठिकाणी हा अनुभव आपल्याला पाहायला मिळत असतो. प्रत्येक वाड्या वस्त्यातले जे काही मंडळी आहेत ते ध्वजाचं स्वागत करत असतात. आणि तेच आता सोहळा पार पाडल्यानंतर आता आपण त्या आपल्या भंडाराच्या ठिकाणी, ज्याची खूप जण आतुरतेने वाट पाहत होतो, त्या ठिकाणी आता आपण पोहोचतो आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. टँकर उभा केलेला आहे, तिथं पाणी भरायचं आहे.
आता आपला जो ध्वज आहे की नाही तो भंडाऱ्याच्या ठिकाणी म्हणजे त्या कोंदिवडे गावामध्ये येऊन पोहोचला. इथं जो भंडारा आहे तुळजाभवानीचा प्रसाद आहे तो सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि ध्वज लगेच इथून निघाला आहे. तुम्ही पाहिलं असेल आपण राजमाचीवरून निघालो होता साधारण 7 वाजता आणि इथं पोहोचलो जवळजवळ 9:15 ते 9:30 झाले होते. म्हणजे 2-2.5 तासामध्येच ध्वज आहे की नाही त्या भंडाऱ्याच्या ठिकाणी पोहोचला. आता इथून पुढची जी चाल आहे ती आपल्याला भिवगडापर्यंतची आहे. तिकडे जाण्यासाठी आपल्याला फक्त की नाही पाठीमागायला दिसणारी एक फक्त डोंगर रांग आपल्याला म्हणजे कुशवलीचा जो डोंगर आहे की नाही तो डोंगर चढून फक्त खालती उतरायचं आहे. थेट आपण ते जाणार आहोत गौर कामतला. ते जे गाव आहे तेच आपल्या भिवगडाचं पायथ्याचं गाव आहे. म्हणजे इथून नाही म्हटलं तरी तुम्हाला 3 ते 4 तास लागणार आहे. आपण जसं भंडाऱ्याच्या ठिकाणी पोहोचलो की नाही तसं आपला कर्जत शहर चालू झालं आणि ह्या कर्जत खालापूर शहराचे आमदार महेंद्र शेठ थोरवे आत्ता मोहिमेमध्ये दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून की नाही मोहिमेबद्दल भिडे गुरुजींबद्दल एकंदरीत शिवप्रतिष्ठानबद्दलचे काय त्यांचं मत आहे ते जाणून घेऊयात आता. हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या रायगडच्या भूमीमध्ये हे सगळे मावळे पुन्हा एकदा आज हा इतिहास जिवंत झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं की आपण पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आलोत की काय, असं हे सगळं वातावरण आज भिडे गुरुजींच्या माध्यमातून या सगळ्या धारकऱ्यांच्या माध्यमातून ही जी मोहीम या ठिकाणी होत आहे. आमचं कर्जतकरांचं भाग्य आहे की आमच्या भूमीमध्ये आपण सारेजण धारकरी भिडे गुरुजींचं सुद्धा या ठिकाणी आता आगमन होणार आहे. त्यांनासुद्धा आम्ही जे वैभव आम्ही उभं केलेलं या 5 वर्षामध्ये ते वैभवसुद्धा आम्ही धार्मिक आहे, ते वैभवसुद्धा संस्कृतीचं आहे. आणि ते भिडे गुरुजींना आज या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती जी महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आम्ही या ठिकाणी कर्जतमध्ये उभी केलेली आहे. त्या ठिकाणी ते दर्शन घेणार आहेत. तुझं नाव काय? जोरात बोल. शिवा. तुझं? विनायक संतोष हजेरी. आणि तुझं बाळा? पार्थ भरत कुर्णे. आणि तुम्ही कुठून आलात? बेळगाव. किती मोहीम आहे तुझी बाळा ही? पहिली मोहीम आहे. पाय दुखत आहेत का तुझे? नाही ना, अजिबात नाही. तुझी किती आहे बाळा? 5वी. बर. आणि बाळा तुझी? पहिली मोहीम आहे. घालतच नाही मोहिमेला चप्पल घालत नाही तू. आणि 5वी मोहीम अशा केल्यात का तू विदाऊट चप्पलच्या? हा, मग तू त्रास नाही होत तुला? वडील कोण आहेत तुझे? होय. काय बोलाल तुम्ही, काय सांगाल मुलाबद्दल? ते गुरुजींच्या पायामध्ये चप्पल नाही म्हणून तो पण घालायचा सोडला. होय. त्या पावनभूमीवर कसं तो चप्पल घालायचं म्हणून हां ते रक्त सांडले नाही आपला हिंदू धर्मासाठी त्या मावळ्यांचा. त्या ह्याच्यामध्ये कसं तो पाय चप्पलाच्या ह्याच्यामध्ये थोडं म्हणून गुरुच्या पायामध्ये चप्पल नाही तेवढं वय राहून आणि मी कसं हे करू म्हणून तो मधी एकदा ह्याच्या वाटेमध्ये मधी जंगलामध्ये थांबलेला. मी चप्पल घालणार नाही म्हटलं, घालणार नाही, नाहीतर मी येणार इकडंच थांबणार म्हटल्यावर की मी तिकडं जो का इकडं जो मला हे झालं नाही काय भगवंताची कृपा शिवाजी महाराजांची कृपा ना तो चाललेला आहे आजपर्यंत तो चप्पल घालला. आता वाटेमधून पुढे येत असताना तुम्ही बघितलं असेल ते विनायक हजेरे म्हणून बेळगावचे धारकरी आहेत, म्हणजे लहान धारकरी आहे अगदी. आणि त्याच्या 5 मोहिमा झालेल्या आहेत. त्या 5 मोहिमांपैकी 3 मोहिमा त्यांनी अनवाणी केलेल्या आहेत. म्हणजे ही 5वी मोहीम आहे त्याची आणि अनवाणी पायानून मागच्या 3 मोहिमा त्या करतोय. ही फार मोठी गोष्ट म्हणायला लागेल. आत्ता एक साधारण 5:30 वाजलेले आहेत आणि मी पुन्हा एकदा त्या भंडाराच्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही बघाल सकाळी आपण ज्यावेळेस भंडारा खाल्ला, ध्वज ज्यावेळेस भंडाराच्या ठिकाणी आला होता की नाही त्यावेळेस किती धारकरी होते, फार कमी होते. आणि आता तुम्ही बघाल भंडाऱ्याचा पूर्ण परिसर आहे की नाही धारकऱ्याने भरून गेलेला आहे. आता आपण मोहिमेच्या भंडाराच्या ठिकाणी यासाठी आलो होतो
खरं तर काल रात्रीपासून इथं जो भंडारा आहे की नाही त्यासाठी काही धारकरी लाभत आहेत. ते सातारा, सांगली, कराड किंवा वाईचे असतील. खरं तर मागच्या बऱ्याच वर्षांपासून भंडारा होतो की नाही, भंडाऱ्याचं सगळं नियोजन आहे ते सातारा, सांगलीकडून होतं आणि तरकारी म्हणजे भाजीपाला जे आपण म्हणतो की नाही ते वाईकरांकडून होत असतं. आणि त्याचसाठी त्यांची पूर्ण टीम काल रात्रीपासून इथं आलेली आहे. काल रात्री 11-12 वाजल्यापासून ते आता झटत आहेत आणि अजून देखील त्यांना हे सगळं आटपून आहे की नाही भांडी वगैरे साफ करून पुन्हा ती भरण्यासाठी आजचे 12-1 वाजणार म्हणजे कंटिन्यू 25 ते 24 तास त्यांना हे सगळं करावं लागत आहे. भंडाऱ्याच्या ठिकाणाचं कसं नियोजन असतं एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. हे समोर आपल्याला जे पातेलं दिसतंय की नाही, ह्या पातेल्यामध्ये साधारण 200 किलो ॲट अ टाईम भात शिजतो. पलीकडे जे छोटं पातेलं दिसतंय की नाही त्याच्यामध्ये 100 किलो तांदूळ काय म्हणतो शिजतो भाताचा. इकडे सगळं तुम्हाला दिसत असेल मसाले वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. इकडे बघाल तुम्ही हा तांदळाचा जो ट्रक आहे तो आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आमटीसाठी जे काही कायली वापरतो आपण की नाही गुळाच्या, त्या बघाल तुम्ही एक इथं आहे, पलीकडे दुसरी आहे आणि तिकडे तिसरी आहे. हा जो शिदा किंवा जी भांडी वगैरे जी लागतात, जी आचार्य वगैरे जी हे आहेत ती सर्व सांगलीतून आलेली आहेत. आणि हा भंडारा आम्ही आज कित्येक वर्ष करतो. फक्त एक सेवा म्हणून ही सगळेजण धारकरी आजपर्यंत इथं राबत असतात. ह्या लोकांचा एकच उद्देश असतो की जे येणारा मोहित धारकरी आहे हे पोट भरून जेवला पाहिजे, त्याचं मन प्रसन्न झालं पाहिजे, एवढ्यासाठीच हा करतो. ह्या आम्ही करताना हा की जसं लग्नात वगैरे मसाले भात करतो त्या पद्धतीने मसाले भात आमटी हा करतो. ह्यात कुठेही क्वालिटीची किंवा ह्याचं कॉम्प्रोमाइज करत नाही. जे आपण लग्नात किंवा घरात घरगुती कार्यक्रम करतो त्या पद्धतीने हा आम्ही कार्यक्रम एकजुटीने सर्वजण करत असतो. ह्यात सगळ्यांचं सहकार्य लाभतं. हा आमचं एकच उद्देश आहे की यात सर्व धारकरी जेवले पाहिजे. आणि अजून देखील त्यांनी एक नाही पातेले भाताचे आणि आमटीचे टाकलेले आहेत. म्हणजे इथून पुढे किती संख्या येईल अजून त्यांना माहिती नाही, पण तरी देखील त्यांचं अजून काम सतत कार्य चालू आहे. आता इथं संध्याकाळचे वाजलेले आहेत, साधारण 6 वाजलेले आहेत. इथून आपल्याला आता मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला म्हणजे जे धारकरी इथं आता पोचतील की नाही त्यांना मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला नक्कीच 3 ते 3.5 तास म्हणजे 9 ते 10 वाजणार आहेत. आता बघूयात आपल्याला देखील तिकडे जायला किती वेळ लागतो ते. भंडारा खाऊन झाला तसं आम्ही वाटेतल्या वाड्या वस्त्या पार करत कुशवली डोंगराच्या पायथ्याला येऊन पोहोचलो. आज आम्हाला हा डोंगर पालथा घालून भिवगडाच्या पायथ्याचं असणाऱ्या वरद गावात पोहोचायचं होतं. एक साधारण संध्याकाळचे 9 वाजून गेलेले आणि आम्ही भिवगडाच्या पायथ्याला असलेल्या वरद गावाच्या एका वाडीमध्ये येऊन पोहोचलो, जिथं मोहिमेतील श्री आमी गणात्रा यांचं व्याख्यान चालू होतं. युद्धाची गोष्ट सुरू आहे तेव्हा तो म्हणतो तू कोणाचं ऐकू नकोस, मी आहे ना. आता त्याच्यावर विश्वास ठेवून दुर्योधनला युद्ध करायचंय. पांडव सांगतात की बाबा आम्हाला 5 गाव दे, कारण की युद्ध झालं ना तर आपल्या शास्त्रात खूप क्लिअर आहे युद्ध नेहमी शेवटचा ऑप्शन असावा. कारण की युद्धात काय होईल आपण कधी त्याची कल्पनाच करू शकत नाही. तसं बघितलं तर युद्धात पांडवांचे सगळे पुत्र गेले, सगळेच्या सगळे, कोणी नव्हतं. श्लोक एखादा. देशासाठी जगायचं रे, देशासाठी जगायचं रे, शुभानं सांगावं दडलाय रे, शुभानं सांगावं दडलाय रे, वेळ पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे, वेळ पडली तर मरायचं रे, धर्मासाठी झुंजायचं रे. देवधर्माची आण आहे, देवधर्माची आण आहे, प्रेमन कोणी व्हायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही, आपलं इमान सोडायचं नाही. एका दिलानं नांदायचं रे, देशासाठी जगायचं रे, एका दिलानं नांदायचं रे, देशासाठी जगायचं रे. तोरणा घेऊन राजानं, तोरणा घेऊन राजानं, तोरण बांधलं राजाचं, तोरण बांधलं राज्याचं, आई भवानीच्या पुण्याईचं, आई भवानीच्या पुण्याईचं, स्वराज्य होया मर्दानू रे, देशासाठी जगायचं रे, स्वराज्य होया मर्दानू रे, देशासाठी जगायचं रे. शिवाजी राजाने केलं रे काय,
शिवाजी राजानं केलं रे काय शिवाजी राजाने केलं रे काय शिवाजी राजानं केलं रे काय कानाचं बोट पडलं रे कानाचं बोट पाडलं रे मामाची बोट छाटली रे देवीला बोकड्याचं निवद रे देशासाठी जगायचं रे देवीनं त्याला पावली रे रामाचं राज्य आलं रे रामाची वस्ती दिली रे शुभाचं राज्य आलं रे देशासाठी जगायचं रे शुभाचं राज्य आलं रे देशासाठी जगायचं रे छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय विदाऊट पाय नाही मग चप्पल नाही का काढून ठेवली घालतच नाही मोहिमेला चप्पल घालत नाही तू आणि पाचवी मोहीम अशा केल्यात का तू विदाऊट चप्पलच्या हा पाचवी मोहीम पाचवी आहे पण विदाऊट चप्पलने तिसरी असेल मग कदाचित हा मग तू त्रास नाही होत तुला वडील कोण आहेत तुझे होय काय बोलाल तुम्ही काय सांगाल मुलाबद्दल ते गुरुजींच्या पायामध्ये चप्पल नाही म्हणून तो पण घालायचा घालत सोडला. होय त्याला त्या त्रास- पावनभूमीवर कसं तो चप्पल घालायचं म्हणून ना हा ते रक्त सांडले नाही आपला हिंदू धर्मासाठी त्या मावळ्यांचा त्या ह्याच्यामध्ये कसं तो पाय चप्पलाच्या ह्याच्यामध्ये तुडू म्हणून गुरुच्या पायामध्ये चप्पल नाही तेवढं वय राहून आणि मी कसा हे करू म्हणून तो मधी एकदा ह्याच्या वाटेमध्ये मधी जंगलामध्ये थांबलेला मी चप्पल घालणार नाही म्हटलं घालणार नाही नाहीतर मी येणार इकडेच थांबणार म्हटलं म्हटल्यावर की मी तिकडे जो का इकडं जो मला हे झालं नाही काय भगवंताची कृपा शिवाजी महाराजांची कृपा ना तो चाललेला आहे आजपर्यंत तो चप्पल घालला खरंच खूप भारी खूप भारी जय श्रीराम. जय